चौधरी मॅडम, हेच विचारून राहिलो की तुम्ही या गवंडी गावच्या सरपंच आहात. काय काय समस्या तुम्ही इथे पाहिलेल्या आहे आणि आतापर्यंतचा काय काय विकास इथे तुम्ही झालेला आहे तो बघितलाय. इन फ्युचर मध्ये विकासाला घेऊन काय प्लॅन राहील? माझं नाव सुशीला लीलाधरराव शंकरराव लीलाधर चौधरी. मी ह्या गावासाठी विकास करण्यासाठी समजून जा पाण्याचा आणि रोडचा झाल्यानंतर तिकडे पलाटमध्ये लाईटायचा आणि पण रस्ते आहे गावामध्ये समजा ते भरपूर चांगले आहे नाही आणि गावाची बांधण आहे ते भरपूर म्हणजे पुष्कळ दिवसापासून पुरी झाली नाही आणि गावाच्या विकासासाठी समजून जा काही कोणत्या तरी निधीतून समजून जा पैसा समजा आल्या पाहिजे आणि गावातले समजा कामं भरपूर चांगले झाल्या पाहिजे. त्यानंतर खैरी धारांचं जर पाणी आलं तर ती चांगलीच गोष्ट आहे. त्यानंतर मग समजून जा आमच्या गावामध्ये रोड नाही आहे बरोबर आणि लाईटचं समजा समस्या आहे. तिकडे पलाटामध्ये समजा लाईट नाही आहे. दोन्ही इकडे समजून जा जे समजा ही जागा आहे ना आबादी जागा आहे ते समजा त्याच्यामध्ये घर झाले आहे तर त्यांच्यामध्ये लाईट पाहिजे. तिकडे पलाटामध्ये लाईट पाहिजे आणि पाण्याची समस्या. रस्ते पूर्णपणे गावात उपलब्ध आहे का? रस्ते पूर्णपणे डेव्हलप झाले आहे का? नाही, भरपूर रस्ते आहे आमच्या गावात. भरपूर रस्ते व्हायचे आहे. तिकडे पलाटमध्ये चांगल्या अशा टोंगळे खाई आहे. गावामध्ये वैद्यकीय सेवा पर्याप्त मात्रे उपलब्ध आहे का? दवाखाने आहे का गावात? नाही, दवाखाना नाही आमच्या गावात. दवाखान्यात पण द्या. काही अजून एक बघितलं आपण गावामध्ये बेरोजगारी एक मुख्य समस्या असते. ग्रामपंचायती मार्फत बेरोजगारांना रोजगार देण्यामार्फत काही योजना आहेत का? नाही, योजना आहे पण ते मजूर लोक कामाला येत नाही. काय रिझन वाटते याच्या मागे? आता काय रिझन वाटते का सांगा. समजा 2-2.5 वर्षाच्या आधी समजून जा दुसरी सरपंचीन बाई होती तर तिने आता काय बाजार केला तर काय सांगा. म्हणून मजूर काही कामाला येत नाही. गावामध्ये उद्योगधंदे आले छोटे छोटे तर किती फायदा होऊ शकते गावाचा? आणि दुसरं एक हे विचारायचं की कुठेतरी शासनाचं दुर्लक्ष होतं का गावामध्ये छोट्या फॅक्टऱ्या न येण्यामागे? फॅक्टरी आता कोणत्या तिथं काय माहित, तुम्ही सांगा ते आम्हाला माहिती नाही. काय कारण वाटते तुम्हाला की गावामध्ये छोटे छोटे उद्योगधंदे न येण्यामागचं काय कारण वाटत आहे? शासनाचं दुर्लक्ष वाटत आहे का गावाकडे? हो, दुर्लक्ष आहे.